लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण छान असा एपिसोड पाहूयात. त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत. प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे. कारण इथे आता पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता इथे जी कला आहे, कला इथे खाली येते. खाली म्हणजेच की इथे आता स्वयंपाकघरामध्ये असते आणि स्वयंपाकघरामध्ये असणारी जी काही कला आहे, कला इथे एक गोष्ट करत असते आणि ती म्हणजेच की इथे आता तिने आज पुरणपोळीचा घाट घातलेला असतो. आता जेव्हा ती इथे पुरणपोळ्या बनवत असते तेव्हा रजनी तिला इथे येऊन विचारते, काय ग कला, आज हे सर्व काही काय आहे? आज कुणाचा वाढदिवस आहे का? काय हो, इथे खरे बाई तुमचा वाढदिवस आहे का, असं रजनी विचारते. त्या म्हणत असतात की नाही हो, माझा तर 4 वर्षातून एकदा वाढदिवस येतो आणि आज माझा कुठचा वाढदिवस? तेव्हा कलाला विचारतात, काय ग मग कला, कोणाचा वाढदिवस आहे? आज काही सणवार नाही आहे, काहीच नाही, मग पुरणपोळी बनवण्याचा घाट का? तेव्हा कला म्हणत असते, अद्वैतसाठी बनवली. कारण इथे आता अद्वैतने आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. मग मी त्याला काल विचारलं, त्या बदल्यात तुला माझ्याकडून काय हवंय? मी तुझी माफी मागते, आभारी तर आहेस, पण त्याकरिता तुला काहीतरी स्पेशल हवे का? तेव्हा त्यानं माझ्याकडे एक साधी सिंपल मागणी केली आणि ती म्हणजेच की मला पोटभर मनसोक्त असं जेवण हवंय, असं इथे तो बोलला आणि त्यामुळे मी इथे हा जेवणाचा पूर्ण घाट घातलेला आहे, असं इथे ती बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी इथे तिने बोलल्याच्या नंतर आता दोघीसुद्धा, कला आणि त्यासोबतच इथे संगीतासुद्धा हसायला सुरू करतात. आणि कला आणि संगीता ज्या आहेत त्या इथे हसत असताना मात्र कलाला यांचं वागणं जे आहे ते इथे समजत नसतं की ह्या अशा का हसतायत म्हणून. पण असो, काही का होईना, पण गाडी मात्र मार्गाला लागलेली आहे, असं इथे त्यांचं म्हणणं असतं. आणि सोबतच इथे आता कलासुद्धा अद्वैतला स्वीकारण्याचं काम करत आहे, ह्या गोष्टीचं सुद्धा इथे त्यांना प्रचंड आनंद असतो. आणि त्याच गोष्टी इथे आता त्यामुळे त्या खूप जास्त खुश असतात. तर आता प्रेक्षकांनो, इथे अद्वैतकरिता हा जो काही घाट इथे घातलेला असतो, तो अद्वैतकरिता घातल्याच्या नंतर अद्वैतला मात्र इथे कला जी आहे ती इथे एक सरप्राईज देणार असते. आणि कला ही जी काही सरप्राईज अद्वैतला देणार असते त्यामुळे अद्वैत हा खूपच जास्त खुश होणार असतो. पण जेव्हा आता इथे अद्वैत जो आहे तो इथे खाली येतो आणि खाली येण्याच्या नंतर इथे तो म्हणत असतो, मला खूप जास्त भूक लागली, मला जेवायला हवं आहे.
असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा इथे आता कला म्हणत असते, ठीक आहे, फक्त 2 मिनिट, तुझा ब्रेकफास्ट रेडी आहे. असं म्हणत आता ती तिथे त्याचा ब्रेकफास्ट घेऊन येते आणि त्याच्या ब्रेकफास्टमध्ये 2 उकडलेली अंडी ठेवते आणि 1 काकडी ठेवते. आणि तेव्हा अद्वैत जो आहे तो खूप तिच्यावर चिडलेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं, हा काय प्रकार आहे? तुला मी काय सांगितलं होतं, मला काय खायचं आहे, हे तू मुद्दाम करत आहेस का? आणि तेव्हा कला म्हणत असते, नाही अद्वैत, तू किती चुकीचा विचार करतोयस. मी असं मुद्दाम वगैरे का करेन, आणि तुला इथे मी मुळात त्रास का देईन, असे इथे ती बोलत असते. पण आता मात्र जो अद्वैत आहे तो म्हणत असतो, नाही, तो मुद्दामूनच हे सर्व काही करत आहेस. मला त्रास देण्यासाठीच ह्या सर्व गोष्टी इथे तुझ्या सुरू आहेत, हे मला इथे चांगलंच माहिती आहे. असं इथे तो मुद्दामूनच बोलत असतो. आणि तेव्हा कला म्हणत असते, मुद्दामून वगैरे काही नाही अद्वैत, तू आता खूपच जास्त आणि अति बोलत आहेस. असं इथे कला जी आहे ती इथे त्याच्याशी बोलत असते. आणि आता अद्वैतला माहिती आहे की आता कला इथे मुद्दामूनच ह्या सर्व गोष्टी इथे करत आहे. तेव्हा त्याची इथे चिडचिड होत असते. चिडचिड करूनच तो इथे काहीच न खाता इथे रूममध्ये निघून जातो. संगीता मात्र कलेला खूप जास्त धारावर धरत असते. ती म्हणत असते, कले, हे समज काय आहे आणि हे सर्व तू कशापायी करत आहेस, तुला कळतंय का? तू इथे जावई बापूंना किती दुखावत आहेस आणि त्यासोबतच असं त्यांच्यासोबत वागताना तुला इथे काहीच कसं वाटत नाही, असे इथे ती बोलत असते. आणि तेव्हा ह्या गोष्टी इथे आता बोलल्याच्या नंतर मात्र जी काही आपली इथे कला आहे ती म्हणत असते, असू दे गाई, थोडीशी गंमत केली म्हणून काय बिघडलं, आणि तसंही त्याच्याकरिताच मी एवढं जेवण वगैरे बनवलेलं आहे ना, त्यामुळे चिल, तू जास्त काळजी करू नकोस, होईल सर्व काही व्यवस्थित, असं इथे ती बोलत असते. आणि आता इथे ह्या सर्व काही गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र अद्वैत त्याच्या खोलीमध्ये जाऊन चिडचिड करत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून इथे छान झालेला आहे. इथे आता जी काही आपली कला आहे, कलाने इथे अद्वैतकरिता जी काही इथे पुरणपोळी बनवलेली असते, ती पुरणपोळी अद्वैत खातो आणि खूप जास्त खुश होत असतो. त्याचा जो आनंद आहे तो मात्र इथे गगनात मावेत नसतो, त्याला प्रचंड आनंद झालेला असतो. तर आता इथे जी काही सरोज आहे ती इथे अद्वैतला एक काम सांगत असते.
ती म्हणत असते की अद्वैत, इथे आता हे जे काही काम आहे ते खूप महत्त्वाचं आहे. हे जे 22 लाखाचं काम हार आहे तो इथे नवीन बनवून घ्यायचा आहे. आणि हेच काम इथे आता जो अद्वैत आहे तो इथे कलाला सांगत असतो. तेव्हा सरोजला मात्र राग येतो की हा सतत इथे त्या मुलीला का सांगत आहे. त्यामुळे इथे आता ती चिडते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे जर तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच लेटेस्ट एपिसोड. भेटूयात पुन्हा एका अशा छान आणि रंजक अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.